जरांगेंचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा। मराठा ओबीसी नाही तर शेतकरी म्हणून एकत्र, मुंबईला जाऊन यश घेऊनच येऊ, बच्चू कडू यांचा निर्धार। सरकारनं आंदोलनावर काल डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलोय, डावाला प्रतिडावानंच उत्तर द्यावं लागेल, कडूंच्या आंदोलन स्थळावरून जरांगेंचा निर्धार। वाशिममधील मालेगावमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बंजारा समाजाला रास्ता रोको करण्यापासून रोखण्यासाठी 700 पोलीस तैनात। समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा बंजारा समाजाचा इशारा। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। गैरव्यवहाराची चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक। राज ठाकरे उद्धव ठाकरे बैठकीसाठी दाखल। बैठकीनंतर पत्रकार परिषद। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडून सुद्धा मतदार यादीच्या घोळाचं प्रेझेंटेशन। आज रंगशारदा सभागृहात राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ स्टाईल करणार पोलखोल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी पार पडणार आरक्षण सोडत 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढणार। 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केलं जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट शक्य नाही। सध्या कायद्यात तरतूद नसल्याने व्हीव्हीपॅटला हिरवा कंदील नाही, राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण। पुण्यातील टीडीआर प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। मंत्री माधुरी मिसाळ यांनी केली होती तक्रार। पर्वतीतील जनता वसाहतीतील एसआरएच्या नावाखाली 762 कोटींचा घोटाळा पुढारीच्या वृत्तानंतर उघड। निलेश घायवळ प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री होणार। पुणे पोलीस लवकरच ईडी तपासासाठी पत्र पाठवणार। गँगस्टर निलेश घायवळच्या आर्थिक साम्राज्याचे तपशील समोर। लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी। मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन। योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई-केवायसी गरजेची असल्याची तटकरेंची मत। मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणामध्ये पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केला अहवाल। रोहित पवारांनी रमी खेळतानाचा व्हिडिओ केला होता शेअर। अहवालानंतर न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष।